उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष साधत नाही तोपर्यंत थांबू नका. आपल्या विचारांनी आपण घडतो, म्हणून आपल्या विचारांची काळजी घ्या. ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो. 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. मनुष्य सेवा हीच देवाची सेवा आहे. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्यांचे दोष काढायला तुम्हाला वेळच मिळणार नाही. बाहेरचे जग तसेच आहे जसा आपण मनात विचार करतो. आपले विचारच गोष्टीला सुंदर किंवा कुरूप बनवतात. समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकंच तुमचं यश मोठं असेल. आयुष्यात जोखीम घ्या. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. ध्यान मूर्खांना ऋषी बनवू शकते, पण दुर्दैवाने मूर्ख कधीही ध्यान करत नाही. दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीशी संवाद हरवून बसाल. जग ही मोठी व्यायामशाळा आहे, जिथे आपण स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आलो आहोत. सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. या शक्तीच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या येत नाही तेव्हा तुम्ही खात्री बाळगा की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. स्वप्ने ही छोटी असली तरी चालतील, परंतु त्यांना पूर्ण करण्यासाठी आपली जिद्द ही नेहमी मोठी असली पाहिजे. एकाच वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. मेंदू आणि हृदय या दोघांत संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका. पावित्र्य, धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. जर आपले व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.